नवोदयचा फॉर्म भरत आहात तर मग ही डॉक्युमेंट तयार ठेवा. फॉर्म भरताना अडचण येऊ शकते. तर पहिलं डॉक्युमेंट म्हणजे विद्यार्थ्याचं स्वतःचं आधार कार्ड. दुसरं डॉक्युमेंट पालकाची आणि विद्यार्थ्याची एका पांढऱ्या कागदावर सही. विद्यार्थ्याचा पासपोर्ट साईज एक फोटो. त्याच्यानंतरचं डॉक्युमेंट मित्रांनो कास्ट सर्टिफिकेट. ओबीसी साठी सेंट्रल गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट लागतं. त्यानंतर मित्रांनो चालू असलेला मोबाईल नंबर तसेच ईमेल आयडी. दिव्यांग प्रमाणपत्र. विद्यार्थी दिव्यांग असेल तर त्याच्याकडे ते प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. माझ्या अनुभवामध्ये एका विद्यार्थ्याचं सिलेक्शन झाल्यानंतर सुद्धा त्याला घेण्यात आले नव्हतं, कारण की त्यांनी दिव्यांग म्हणून फॉर्म भरला होता, मात्र त्याच्याकडे दिव्यांग सर्टिफिकेट नव्हतं. त्यामुळे जर तुम्ही फॉर्म मध्ये दिव्यांग टाकलं असेल तर तुमच्याकडे दिव्यांग सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, हे इथे लक्षात ठेवा. तसंच मित्रांनो 5वीत शिकत असल्याचा पुरावा. यामध्ये 5वीत असलेला शाळेचा दाखला, शाळेच्या मुख्याध्यापकांनी प्रमाणित केलेलं प्रमाणपत्र. तर हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला फॉर्म भरताना तुमच्या जवळ असणे गरजेचे आहे. तसेच सिलेक्शन झाल्यानंतर कुठले डॉक्युमेंट लागतात हे सुद्धा मी पुढच्या व्हिडिओत सांगेन. हा व्हिडिओ जर उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा व काही प्रश्न असेल तर एक कमेंट करा.